आणि न्याय या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्या सर्व महापुरुषांना भारतीय साधन संपत्ती परिषद या परिषदेचे विचार मंचकावर उपस्थित वेगवेगळ्या पक्षांचे आदरणीय प्रतिनिधी ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक काम केले असे रत्नाकर गायकवाड सर गायकवाड सर आणि अनेक बंधू आणि भगिनी, मला खरं म्हणजे खूप आनंद झाला ज्यावेळेस मला खोब्रागडे सरांचा फोन आला आणि त्याच्यानंतर शुद्धोदन आहेर सरांचा फोन आला की अशा पद्धतीची परिषद आहे. तर त्या निमित्तानं मी थोडासा अभ्यास करत असताना असं कळलं की या संदर्भात नागपूरमध्ये अगोदरच बानाई नावाची जी संघटना इंजिनियर लोकांची की त्याच्यावरती काम करते आहे. त्याच्यानंतर आमचे मित्र आहेत प्रदीप गायकवाड समता प्रकाशनचे, ते याच्यावर काम करत आहेत. तर मी यांच्याशी सगळ्यांशी बोलत असताना मी असं बोललो की अर्थसंकल्पावर बोलणं म्हणजे हे आउटपुट वरती बोलणं. आपल्याला जर बोलायचं असेल, लक्ष द्यायचं असेल तर इनपुट काय आहे, इनपुट कुठले ते जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये अशी आपली गळचेपी का होते ते आपल्याला कळणार नाही. आणि मग त्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्या सगळ्याच या चळवळीचं फार मोठं दुर्दैव आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ अशा प्रकारचं विचारपीठाला नाव द्यायला इतकी वर्ष लागली. वास्तविकता ज्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास असेल त्यांना कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या सगळ्या पदव्या होत्या त्या सगळ्या इकॉनॉमिक्स मध्ये होत्या. व त्याची एबीची पदवी असेल, त्याची बीएससी ची पदवी असेल किंवा त्यांचा पीएचडीचा प्रबंध असेल आणि रोजगारासाठी त्यांनी लिगल लॉच्या मध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी ते पहिलं म्हणजे पुस्तक किंवा लेख प्रकाशित केला छोटे तो होता ईस्ट इंडिया कंपनीच्या फायनान्सच्या संदर्भामध्ये. म्हणजे या देशाला नेमका अर्थसंकल्प काय आहे हे सांगणारा कुठला महामानव असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या फायनान्स कुणी सांगत असताना या देशातला 1 रुपया जो आहे तो कशा पद्धतीने खर्च होतो, त्यातले 80 पैसे कसे खर्च होतात, स्वतःसाठी घेऊन लुबाडलं जातं, संपूर्ण ब्रिटनला घेऊन जातो आणि 20 पैसे फक्त इथं असणाऱ्या आपल्या देशासाठी खर्च केले जातात. त्याच्यानंतर दुसरा ब्रिटिश सरकारच्या संदर्भातल्या कारभाराच्या संदर्भात केले. पण हे सगळं सांगायचं कारण असं की आपण या देशाचा असणारा एकंदरीत असणारा अभ्यास आपला नाही म्हणजे असं का होतं. कारण हा देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आता 75 वर्षानंतर सुद्धा आपण बघतोय की हा देश म्हणून उभा राहत नाही. हा देश आताही जात धर्म समूहांचं संघराज्य आणि जात धर्म समूहाचं संघराज्य असल्यामुळे त्या जातीच्या समूहांमध्ये त्या पद्धतीने ते काम करत असतात आणि त्याचंच प्रतिबिंब वेगवेगळ्या पद्धतीने उमटत असतं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 5 इयर प्लॅनिंग आलं. पण 5 इयर प्लॅनिंग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी किंवा एसटी साठी अशा कुठल्याही प्रकारची प्रावधान जरी तिथे घटनेमध्ये असली तरी त्याचं प्लॅनिंग अस्तित्वात आलं. ते 1979 झाले, ते एक 1974 ला एक आलं आणि नंतर 1979 ला आलं. पण ते 79 नंतर 1980 ला लागू व्हायला सुरुवात केली. त्या काळामध्ये जे कोणी सेक्रेटरी होते त्यांचं वाक्य तुम्हाला मी सांगतो की ते सेक्रेटरी असं म्हणाले होते की आम्ही प्लॅनिंगच्या संदर्भात अशी तयारी केलेली आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण असणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तिथे असणाऱ्या दुर्बल घटकातून काढून सबल घटकापर्यंत आम्ही आणू. त्यानंतर हे केल्याच्या नंतर ते सेक्रेटरी होते त्या सगळ्या समितीचे. 2004 साली ते पंतप्रधान झाले. 2004 साली पंतप्रधान झाल्याच्या नंतर परत त्यांनी या संदर्भातल्या प्लॅनिंग मध्ये बोलत असताना ते असं म्हणाले की आता आम्ही अशी प्लॅनिंग केलेली आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये आम्ही संपूर्णच्या संपूर्ण
बीपीएल खालचे जे लोक आहेत त्यांना अपलिफ्टमेंट करू. पण त्यानंतरचा 2017चा आकडा आता सांगतोय की 2017ला आपल्या असणाऱ्या एसटी एसटीचे किती पैसे दाबले गेले तर 5,76,443 रुपये. एवढे कोटी रुपये म्हणजे एवढे हजार कोटीच्या रुपयामध्ये आपले त्या काळामध्ये ढापले. पण ही चोरी का होते, कशासाठी होते याचा विचार आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण बाकी काहीही केलं तरी मला असं वाटतं काही होणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आर्थिक आघाडीवरती आता ही खरं म्हणजे नव्या चळवळीची सुरुवात आहे असं मला वाटतं. यापूर्वीची जी चळवळ होती दादासाहेब गायकवाडांच्या नंतर किंवा त्यानंतर आंबेडकर चळवळ ज्याला म्हणतात ती दलित चळवळीची चिंधड्या उडवणारी चळवळ होती. म्हणजे एकमेकाच्या पायांमध्ये टाकून त्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता जे रिटायर झालेले जे 45-50 मध्ये आलेले अशी लोक जे अभ्यास करून आता मध्यमवर्गीय झालेली त्यांना असं वाटतंय की आता आपलं कुठेतरी गुण सरकतंय, आता आपण कुठेतरी खाली जातोय, मग आता आपली आर्थिक चळवळीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा सगळा हेतू अशा प्रकारच्या चळवळी गेल्या दशकामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. पण त्याला ग्राउंड मिळत नाही. त्याला ग्राउंड मिळत नाही याचं कारण असं आहे की आता जर समजा आपण देशाची अर्थव्यवस्था पाहिली, अर्थसंकल्प पाहिली तर आता आपण 3.9 किंवा 3.2च्या मध्ये $3 ट्रिलियनच्या असणाऱ्या पॅकेट मध्ये आहेत. ते जर समजा 2014 पूर्वी पाहिलं असतं तर 2.1 ट्रिलियन मध्ये आपण होतो. पण आता आपण 5 ट्रिलियनचं लक्ष आपण ठेवतो आहे. पण ती 10 ट्रिलियन जरी झाली तरी आपल्यासाठी असणारा जो काही अनुसूचित जाती जमातीचं एकंदरीत जीवनमान उंचवणारे काम होणार आहे का? आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य जर जाणीवपूर्वक पद्धतीनं जर अभ्यासलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं आर्थिक नियोजन किती होतं हे आपल्याला कळून येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं लिहित असताना, भाषणं करत असताना, चळवळी करत असताना त्यांनी त्यांचं स्वतःचं आर्थिक बजेट आणि सामाजिक बजेट किती थांबलं होतं तुम्ही पाहू शकता. डॉक्टर बाबासाहेब, आता मी नुकताच कोल्हापूरला होतो आणि कोल्हापूरला असताना तिथे मला एक कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सातारामध्ये सुद्धा जमीन आहे. सातारामध्ये जमीन आहे. त्याच्या संदर्भातला ज्यावेळी माझे मित्र आहेत इंग्रजी सावंत त्यांच्याशी मी बोललो. ते इंग्रजी सावंत यांनी त्याची कथा सांगितली की ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि राजर्षी शाहू महाराजांचं खूप जवळचं नातं होतं. आणि ते जवळचं नातं असल्याच्या नंतर शाहू महाराज गेल्याच्या नंतर राजाराम महाराज जे होते शाहू महाराजांचे पुत्र, तर त्यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला नाही का हे जे राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातला मला तिथे असणारा नागरिक व्हायचं. ही गोष्ट राजाराम महाराजांनी ऐकली. गडाच्या आसपास 2 एकर जागा राजाराम महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर केली. आज पण त्या जमिनीतला 7/12 जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज उभारलं. डॉक्टर बाबासाहेबांनी राजघरासारखी प्रतिमाती. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन जगताना स्वतःचं नियोजन किती होतं, आपण कशा पद्धतीचं नियोजन करतोय सामाजिक, सांस्कृतिक किंवा देशात, तो विषय खूप मोठा आहे. मी पुन्हा एकदा अर्थसंकल्पावर येतो. त्याचं कारण असं आहे की अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वेळी आपल्यासाठी तरतुदी होतात. पण आता तुम्ही बसलेले आहेत ना, तुम्ही थोडंसं जर गुगल केलं किंवा तुम्ही जर समजा यायला विचारलं की आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे त्या अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये तुमचे हायलाइट पॉइंट काय, तर तुम्हाला पहिला पॉइंट येईल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकावरती 81,000 कोटी रुपयांचं कर्ज, म्हणजे 10 लाख कोटी कर्ज हे महाराष्ट्र सरकारवरती. आणि एकंदरीत हे असं का होत आहे की ज्या वेळेस त्याचं येतं की तुम्ही पहा की एकंदरीत जी अलॉटमेंट केली जाते, म्हणजे 1980 साली आपल्यासाठी स्पेशल प्लॅनिंग आलं, पण 1980 साली इंदिरा गांधींनी जागतिक बँकेकडून IMF कडनं 500 कोटीचं कर्ज घेतलं आणि पहिल्यांदा जागतिकीकरणाची मुहूर्तमेढ ठेवली. आणि इथे जागतिकीकरणाची मुहूर्तमेढ ठेवण्याच्या नंतर ज्या पद्धतीचं कंपल्शन असतं ते कंपल्शन देशामध्ये आलं. त्यानंतर मनमोहन सिंगांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे. पण मनमोहन सिंगाच्या नंतर जे सरकार आलं, मनमोहन सिंगाच्या काळामध्ये प्लॅनिंग कमिशन होतं. त्या प्लॅनिंग कमिशनला काही अधिकार होते.
प्लॅनिंग कमिशनच्या संदर्भामध्ये माझे मित्र आणि चांगले आपल्या देशातले मोठे अभ्यासक अर्थतज्ञ भालचंद्र मुंडेकरांनी मला असं सांगितलं, तर ते म्हणाले की प्लॅनिंग कमिशनकडे केवळ आमच्याकडे अधिकार होता. राज्याचा जो अर्थसंकल्प यायचा त्याच्यामध्ये जर समजा एससी एसटीची तरतूद केली नसेल लोकसंख्येच्या प्रमाणात, तर आम्ही ते परत पाठवायचो त्यांना मंजूर करायचो नाही किंवा केंद्रात त्यांच्या संदर्भातलं हे केलं जाईल. पण आता महाराष्ट्र सरकार असेल किंवा इतर सरकार असेल, ही सगळी सरकार तुमचं इथे दखलपात्र तुम्ही नाही, तुम्ही दखलपात्र नाहीये, त्यामुळे तुमची दखल कोणी घेत नाही. ज्यावेळेस तुम्ही दखलपात्र व्हाल त्यावेळेस तुमची दखल घेतली जाईल. आणि आपण दखलपात्र होण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी 4 गोष्टी 4M लक्षात ठेवलं पाहिजे. ही खूप आकडेवारीकडे जात नाही, खूप वेळा करते मी 1.5 तास बोलायच्या ह्याच्यात आलो होतो, पण 5 तास जातोय. तर आपण काय केलं पाहिजे, 4M लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं माइंड म्हणजे आपलं विजन चांगलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, दुसरा M म्हणजे आपल्याकडे मनी, आपण पैसे द्यायला शिकलं पाहिजे चळवळीसाठी. तिसरं आपल्याकडे मीडिया हातात असलं पाहिजे. आणि चौथी, याच्या जोरावरती आपण मुवमेंट तयार केली पाहिजे. आणि हे आपण करत नाहीये. 4M जर आपण पाहिजे, तुम्ही पहा की बाकी सगळ्या लोकांकडे त्यांची असणारी थिंक टँक असते. थिंक टँकच्या नंतर त्यांच्यासोबत इकॉनॉमिकली रिसोर्सेस करणारे, त्या काळात त्यांच्याकडे त्यांची गंगाजळी असते, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. त्यानंतर त्यांच्याकडे मीडिया असतो. पण आपल्याकडे आता पाहिले की माझे मित्र इथे विवेक कांबळे आलेले, ते अतिशय ताकदीनं आता नव्यानं बोधिसत्व नावाचं त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करत आहे. अशा अनेक चॅनल सुरू व्हावे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि हे अशा पद्धतीचा मीडिया जर आपल्याकडे आला नाही, तर मीडिया आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आधारलेली मूव्हमेंट. पण आज आपण काय बघतो की मी काही वर्षापूर्वी या सगळ्या चळवळीचा निषेध म्हणून काही गोष्टींचा प्रवेश केला. निषेध, कारण की अनेकांकडे जाऊन थकलो मी. त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी संधी द्या, काहीतरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या योजना माझ्याकडे तुम्ही द्या. काही लोकांनी लटकून ठेवलं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष, पण त्यांनी संधी दिली नाही. मग मी म्हटलं यांना आपला जरा हिसका दाखवला पाहिजे, म्हणून निषेधात्मक म्हणून मी जराशी वेगळी वाट पकडली. पण एकंदरीत या चळवळीच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत, तर त्याच्यासाठी आपण आर्थिक सक्षम होण्यासाठी सारख्या चळवळीचा जवळपास 10 वर्षापूर्वी मी अशा पद्धतीचं जे ठिकठिकाणी मित्रांना म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवत होतो की आपल्या उल्हासनगर किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये साधारणतः 7-7.5 लाख लोक असतील, त्यात 2.5-3 लाख लोक आपले असतील. एका माणसाने महिन्याला जर 100 रुपये जरी दिले तर एवढा निधी आपल्याकडे देईल. त्यात आपण वॉल काढू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करू शकतो. हे त्या काळात 10 वर्षापूर्वी हे केलं गेलं होतं. या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण असं की या पद्धतीनं जर आपण केलं की तेलंगणा आणि कर्नाटक याचा धडा आपण गिरवला पाहिजे. तेलंगणाचं नाव काय घेतो की तेलंगणाने आता काही 1.5 वर्षापूर्वी एक कायदा पास केला. तो कायदा असा आहे की एससी आणि एसटी साठी जी तरतूद असेल ती दुसरीकडे फिरवता येणार, दुसरीकडे वापरता येणार नाही. आणि ती वापरली नाही केली तर ती रोल ओव्हर होईल. म्हणजे समजा 2000 कोटी तर वापरले गेले नाही, तर त्या ठिकाणी तशा पद्धतीने होईल. पण आपले पैसे सरसच वापरले गेले. अगदी काँग्रेसच्या काळात म्हटलं तर 200 कोटी रुपये कॉमनवेल्थ गेमला वापरले गेले. त्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. प्रत्येक वेळी आपल्यासाठी समजा 6000 कोटी ठरवले असतील, तर त्याच्यामध्ये टार्गेटेड ज्या म्हणजे ह्या असतात स्कीम असतात आणि नॉट टार्गेटेड. तर टार्गेटेड स्कीम साठी जी निधी असतो तोच आधी कमी करून टाकायचा आणि 50% निधी नॉट टार्गेटेड साठी ठेवायचा आणि तो सगळ्याचा सगळा दुसरीकडे वळवायचा. हे सगळीच्या सगळी चालूगिरी या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये होत असते. हे मी सगळ्या प्रकारचा अभ्यास करून त्या संदर्भातलं पाहिजे. त्यामुळे मी ज्यावेळेस चळवळीमध्ये किंवा इतर ठिकाणी पक्षामध्ये ज्यावेळेस बोलतो, तर त्या पक्षामध्ये बोलत असताना नुकतीच एक बैठक झाली, त्याच्यामध्ये सांगितलं की जर समजा आपल्याला या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये आपलं स्वतःचं प्रतिनिधित्व सक्षमपणे उभं राहायचं असेल, तर त्यासाठी एससी आणि एसटीच्या साठी ज्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत देशाचा अर्थसंकल्प असेल किंवा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असेल, तर या समाजाचा किती वाटा चोरला गेला या संदर्भातला अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये
त्या संदर्भातला आपण काहीतरी हालचाल केली पाहिजे, त्याला सक्षमपणे केलं पाहिजे. आणि या संदर्भात तुम्हाला कदाचित माहिती असेल की आमच्या पक्षामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 5 आपल्या आंबेडकरी समाजाचे प्रवक्ते, अगदी 5 सगळ्याच्या सगळे आमच्या पक्षामध्ये 5 प्रवक्ते जे आहेत ते सगळेच्या सगळे राहुल मुंडे घ्या, ज्योती वाघमारे घ्या, राजू वाघमारे सगळेच्या सगळे. पण ते आम्ही सगळे इको करून त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही या संदर्भावरती काही बोलत नाही तोपर्यंत काही करता येणार नाही. त्यामुळे मी जिथं असेल तिथे शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या मांडणीला सतत मांडत राहील. मला विरोध झाला, मला डावललं गेलं किंवा पक्षातून काढलं जरी गेलं तरी माझा आवाज जो आहे तो शाहू फुले आंबेडकरवादी सातत्यानं राहील. जसं मी तुम्हाला सांगितलं की 4M जे आहेत की आपण पहिल्यांदा माइंड म्हणजे आपल्याकडे दृष्टिकोन असला पाहिजे, दुसरं त्यातनं आपण मनी पैसे जमा केले पाहिजे, तिसरं आपला मीडिया उभा केला पाहिजे आणि चौथं आपली मुवमेंट उभी केली. मला चिठ्ठी आली आहे, तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं आणि शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद.